काल आपण कुठं होतो? हॅलो, काल कुठल्या पार्टला होतो? इथपर्यंत झालंय ना 4 नंबर? येस सर. हॅलो, येस सर. पुढे घ्या. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 80 इज इक्वल टू ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इफ एस ग्रेटर दॅन 0. फॉर्म्युला लिहा. याचे प्रूफ तुम्हाला कोणीही विचारत नाही. जरी विचारले 100% विचारत नाहीत. विचारले तर कसं काढायचं हे सांगितलंय 2-3 एक्झाम्पल. कळतंय का? हॅलो हॅलो, येस सर. हा, त्यामुळे फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या. फॉर्म्युला नंबर 5, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 80. टी चा कोएफिशियंट ए आहे त्यावेळी इज इक्वल टू ए डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर एस ग्रेटर दॅन 0. सर लाईट पॉवर, लाईट लावा 1 मिनिट बघू. बंद का? बंद. हॅलो, बाळांनो, येस सर. येस सर. झालं का? लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 80 इज इक्वल टू ए अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ईपीएस ग्रेटर दॅन 0. लिहिला फॉर्म्युला. येस सर. नेक्स्ट, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस 80. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस 80. बघा इथं ए असेल त्यावेळी एस अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. साइन मध्ये वर कॅपिटल स्मॉल ए येतो, कॉस मध्ये एस येत आहे. कळतंय का? हॅलो, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस 80 इक्वल टू एस अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ईपीएस ग्रेटर दॅन 0. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन एच 80. साइन एच म्हणजे ए अपॉन एस. हायपरबोलिक फंक्शन आहे, बरोबर का? येस सर. हायपरबोलिक फंक्शनची प्रॉपर्टी काय मग? साइन एच 80 इक्वल टू e raised to 80 minus e raised to minus 80 divided by 2. बरोबर का? हॅलो हॅलो, येस सर. हा,
तसंच कॉस चा फॉर्म्युला लिहा एस अपॉन एस स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर इफ एस ग्रेटर दॅन मॉड ए. कॉस काय असतंय? मध्ये e raised प्लस to 80 plus e raised to minus 80 by 2. ते लिहून ठेवा ज्यांना माहित नाही त्यांनी. साइन एच म्हणजे साइन हायपरबोलिक फंक्शन, कॉस एच म्हणजे कॉस हायपरबोलिक फंक्शन. हायपरबोलिक फंक्शन ज्यावेळी असतं त्यावेळी इथं डिनॉमिनेटरला मायनस साइन येतंय बघा, कळतंय का? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असताना प्लस साइन येतंय. लक्षात राहील का? हॅलो हॅलो बाळानो. यस सर. पुढं लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस रेस टू एन प्लस 1 पॉझिटिव्ह इंटिजर. इफ एन इज पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजे एन ग्रेटर दॅन 0, 0 पेक्षा मोठा असेल त्यावेळी हा फॉर्म्युला अप्लाय होतो, एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस रेस टू एन प्लस 1. इथं गॅमा ह्या पद्धतीने लिहा. तुम्हाला माहित आहे गॅमा फंक्शन झालेलं आहे की गॅमा एन प्लस 1 असं असतं ना. हॅलो यस सर. गॅमा फंक्शन व्यवस्थित काढा. गॅमा एन प्लस 1 डिवायडेड बाय एस रेस टू एन प्लस 1. कधीच केलेलं नाही. आणि ते आर वरचे बी तुम्ही बघायचं प्रोफाईल काय आर वर तुमच्या ऑर्डर आहे होती. हॅलो बाळांनो. हॅलो यस सर. गॅमा लिहिलं का व्यवस्थित? यस सर. गॅमा एन प्लस 1 डिवायडेड बाय एस रेस टू एन प्लस 1 इफ एन ग्रेटर दॅन -1. ग्रेटर दॅन -1 म्हणण्यापेक्षा एन इज निगेटिव्ह इंटिजर म्हणा डायरेक्ट. एक मिनिट, गॅमा नाही ग्रेटर दॅन -1 ठीक आहे, कारण -2 + 1 म्हणजे गॅमा -1 येणार. गॅमा -1 नॉट एक्झिस्ट. गॅमा एन काय असते? एन ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 लागते ना, बरोबर आहे का? Yes sir. हा, त्यामुळे इथं एन ग्रेटर दॅन -1 बरोबर आहे. ऍक्च्युली एन ची व्हॅल्यू -1 आणि 0 च्या मध्ये असते इथं ह्या केस मध्ये. लिहिलं का फॉर्म्युला? हॅलो Yes, sir. बघा, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 काय? 1/s, बरोबर का? हॅलो यस सर. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1/s. पुढं लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ
ई रेस टू एटी काय 1 upon s minus a. 1 अपॉन एस मायनस ए. Laplace transform of e raised to minus 80. 1 upon s plus a. 1 upon s plus a. Laplace transform of c raised to 80. बोला. 1 upon s minus a log c. 1 upon s minus a log c. c raised to 80 असेल तर कन्वर्जन कसं करायचं? e raised to log of c raised to 80 बरोबर. Yes sir. पुढं Laplace transform of sin 80. A upon A s upon a square plus a square. a upon a square plus a square plus a square किंवा a square plus a square म्हणलं तरी चालते, पण लक्षात ठेवताना a square plus a square ठेवा, कारण सगळीकडे तसंच आहे बरोबर. पुढं Laplace transform of cos 80. S upon a square plus a square. s upon a square plus a square. sin 80 च a upon s square minus a square. cos 80 s upon s square minus a square. आणि Laplace transform of t raised to n. If n is greater than 0, n factorial upon s raised to n plus 1. and if n greater than -1 किंवा if सोपं लक्षात ठेवा if n is fraction or negative integer. काय म्हणायचं? if n is fraction or negative integer म्हणा. if n is fraction or negative integer. काय तर गॅमा n प्लस 1 डिवायडेड बाय गॅम एस रेस टू n प्लस 1. ऍक्च्युली इथं n इज पॉझिटिव्ह इंटिजर असेल तर तुम्हाला हे माहित आहे गॅमा n प्लस 1 इक्वल टू n फॅक्टोरियल येतं, बरोबर आहे का? Yes sir. हा, त्याच्या फॉर्म्युलावरूनच ते काढलेलं आहे. बर, फॉर्म्युला लक्षात आले? Yes sir. 9 फॉर्म्युले आहेत. आज एका सिंगल पेज वर 10 वेळा फॉर्म्युले लिहायचे 9च्या 9. सर या अगोदरचे फॉर्म्युले दाखवा 1 ते 5. लिहिले नाहीत का? एक राहिलाय सर. तो सगळे फॉर्म्युले 10च्या 10 लिहायचे. सॉरी 10 वेळा लिहायचे 9च्या 9 फॉर्म्युले. कळतंय का? आणि आज एक हे टाकतो, आता रिझल्ट पाठवला बघा तुम्हाला मी मगाशी. गुगल फॉर्म एक टाकतो, त्या गुगल फॉर्मवर जे आज सांगितले ते अपलोड करायचं. कळतंय? जमल का? येस सर. हा, आणि आज रेशिओ प्रपोर्शनची टेस्ट पण देणार आहे. तुम्हाला मी पाठीमागच्या आठवड्यात सांगितलेलं टेस्ट देणार म्हणून, आता आज टाकायला लावलं. कळतंय का? हॅलो हॅलो. हा, आज दुपारी टाकतो 3च्या दरम्यान. तयार आहे टेस्ट, टाकून देतो. झालं का? लिहून झालं का बाळा?
Yes, sir. क्वेश्चन लिहा. फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ फॉलोइंग फंक्शन. फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ फॉलोइंग फंक्शन. Find the Laplace transform of following function. First one, t square. आता याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म काढायचा आहे, बरोबर का? हॅलो हॅलो. Yes, sir. हा, काय करायचं, याला एफ ऑफ टी म्हणायचं. लेट एफ ऑफ टी इक्वल टू टी स्क्वेअर. एल ऑफ एफ ऑफ टी एल ऑफ टी स्क्वेअर. आता हे कुठल्या फॉर्म मध्ये आहे तर टी रेस टू एन च्या फॉर्म मध्ये. टी रेस टू एन सॉरी टी स्क्वेअर आहे. एन ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का कशी आहे? Positive. पॉझिटिव्ह असेल तर काय सांगितलंय? N factorial upon S raised to N plus 1. इथे एन ची व्हॅल्यू किती आहे? 2 फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू 2 प्लस 1. काय आलं? 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 एस क्यूब. 2 फॅक्टोरियल कसं काढतो? 2 into 1. 2 into 1. काय अडचण इथं? हॅलो No, sir. No, sir. लिहायचं आहे. एल सॉरी सेकंड घ्या टी रेस टू 4 आणि त्याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म काढून मला सांगा. हॅलो सिंगल डॉटला प्रॉब्लेम येते बरं का. 24 divided by S raised to 5. एल ऑफ टी रेस टू 4 काय आलं? 24 डिवायडेड बाय टी रेस टू 5. Yes. Yes raised to 5, sir. सॉरी एस रेस टू 5. टी रेस टू 7 काय ना 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस रेस टू 7 प्लस 1.
कॅल्सीवर डायरेक्ट फॅक्टोरियल काढता येतं बघा. फॅक्टोरियल इथं डॉट येत नाही बघा, इथं डॉटचा प्रॉब्लेम आहे. हा 5040 divided by s raised to 8. 5040 डिवायडेड बाय एस रेस टू 8. पुढे 3/2 टी रेस टू 3/2. आता काय येणार फॉर्म्युला? फ्रॅक्शन असेल तर गॅमा n प्लस 1 अपॉन s रेस टू n प्लस 1. यांची व्हॅल्यू आहे 3/2. गॅमा 3/2 प्लस 1 डिवायडेड बाय एस रेस टू 3/2 प्लस 1. 3/2 प्लस 1 काय येतं? 5/2 गॅमा 5/2. गॅमा 5/2 डिवायडेड बाय एस रेस टू 5/2. आता इकडे बघा, गॅमा सोडवताना सोपी ट्रिक सांगतोय, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. 5 न्यूमरेटरला काय आहे बघायचं, 5 डिनॉमिनेटरला काय आहे 2. त्याच्यातून मायनस करायचं. 5 मायनस 2 किती आलं? 3. 3. पहिला लिहायचं 3/2, नंतर 3 मधून 1 मायनस करा, 3 मधून 2 मायनस करा. 3/2 into 1/2 into root 5. 1/2 आणि 1/2 आल्यानंतर गॅमा हाफ लिहायचं. हा कळतंय का? 1/2 आल्यानंतर गॅमा हाफ लिहायचं, नेहमी लक्षात ठेवा. एस रेस टू 5/2 आणि गॅमा हाफ ची व्हॅल्यू काय असते? √π. कळतंय का? हॅलो, Yes sir. Yes, sir. 3√π डिवायडेड बाय 4 into एस रेस टू 5/2. हे कळलं? समजलं का? Yes, sir. लिहून झालंय असेल तर सांगा. हॅलो, हॅलो, Yes sir. हा काय नाही. बाळांनो लिहून झालंय का? Yes sir.
हे एक्झाम्पल MCQ ला पण पुढचं टी रेस टू हाफ किती नंबर आहे बघा ते. टी रेस टू हाफ कसं करणार. लेट एफ ऑफ टी इक्वल टू टी रेस टू हाफ नेहमीच्या पद्धतीने सोडवा. एल ऑफ एफ ऑफ टी इक्वल टू एफ ऑफ टी लिहायची सवय लावा, कारण पुढे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला हीच पद्धत वापरायची आहे. आवाज येतोय ना माझा. Yes, sir. हॅलो, आवाज येतोय का. Yes, sir. हॅलो बाळानो. हा, आता टी रेस टू हाफ आहे, काय करणार. गॅमा Gamma half 1/2 plus 1 divided by s raised to half plus 1 किती आलं. गॅमा 3/2 s raised to 3/2 1/2 gamma half s raised to 3/2 1/, वर रूट पाय येईल ना. रूट पाय अपॉन 2 s raised to 3/2. हे MCQ ला विचारलं जातं. हे आणि अजून एक पुढे आहे बघा. टी रेस टू मायनस हाफ घ्या. याच्यामध्ये काय अडचण आहे. नो सर. काही जण हे रूट टी म्हणून पण विचारतात, कळते का. Yes, sir. पुढे टी रेस टू मायनस हाफ किंवा 1/√t कसंही विचारलं जाईल. लेट एफ ऑफ टी इक्वल टू टी रेस टू मायनस हाफ एल ऑफ एफ ऑफ टी इक्वल टू एल ऑफ टी रेस टू मायनस हाफ गॅमा -1/2 plus 1 divided by s raised to -1/2 plus 1. Gamma half divided by s raised to half. Root pi divided by root s. हे एक्झाम्पल 90% विचारलं जातं. रूट पाय बाय एस. काय अडचण आहे याच्यात. हॅलो, काय अडचण आहे का. नो सर.
हॅलो. बाळांनो, त्याच्यामध्ये काही अडचण आहे का? नो सर. हॅलो. हॅलो. Yes, sir. झालंय ना? पुढचं घेऊया. Yes. Yes. ई रेस टू 2t चा काढा. काय येतं? लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू 2t काय येणार? 1/s-2. S minus 2. 1/s-2. ई रेस टू -4t 1/s+4. 1/. S plus 4. पुढं सॉरी तर लाप्लास ट्रान्सफॉर्म करा. L of e raised to -4t is equal to 1/s plus L of sin 2t. काय येतं? हॅलो. L of sin 2t 2 upon S square plus 2 square. s स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर म्हणजे 4 बरोबर. Yes. L of sin t 1/s स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. L of cos t सांगा. cos t काय येतं? S upon S square plus 1 square. 1. L of cos 2t
S upon S square plus Plus 4. 2 square ना. S upon S square plus 4. L of cos H2T. हा. सांगा. कॉस असेल त्यावेळी काय येतं फक्त मिडलला मायनस साइन असेल yes त्या upon x square minus 4. आणि साइन H2T. A upon S square minus A square. 2 upon s 2 upon S square minus 4. हॅलो. बाळानो. झालं का? त्याच्यात कोणाला काय अडचण आहे का बघा. बाळानो, ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का? no sir. डाउनलोड कर की रे. हॅलो. बाळानो, हॅलो. Yes sir. हा. L of 10⁻²t काय करणार याचं? e raised to log 10 raised to 2t. E raised to log 10 raised to 2t. पुढं e raised to 2t log 10 किंवा डायरेक्ट फॉर्म्युल्याप्रमाणे कसं लिहिणार तुम्ही? 1 upon s minus 2 log 10. कळते का? Yes sir. झालं का बाळानो? Yes sir.
फाईव्ह रेस टू 3 5 रेस टू 3t चं सोडवा. किती येते सांगा मला. 5 रेस टू 3t. वन अपॉन एस मायनस 3 log 5. 1 upon एस मायनस 3 log 5. झालं. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? No, sir. लिहून झालंय. हॅलो. हाँ सर, यस सर. Properties of Laplace transform. Properties of Laplace transform. लिहिलं का? हॅलो. Yes sir. पहिली प्रॉपर्टी लिनियरिटी प्रॉपर्टी. if hello Yes, if if k1 and k2 are constants. If k1 and k2 are constants, then Laplace transform L of k1 f of t plus k2 g of t equal to k1 आणि k2 कॉन्स्टंट आहे. k1 कॉमन घ्यायचा. L of f of t प्लस k2 कॉन्स्टंट कॉमन घ्यायचा. L of g of t. कळते का? हॅलो. हॅलो. yes, sir. Yes. फॉर एक्झाम्पल बघा. f of t equal to 2 sin t plus 5t plus 7. मग L of f of t काय येणार तुमचा?
यल ऑफ साइन टी सांगा. हॅलो, आवाज येतोय माझा? Yes, sir. हा, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी. 1/s square plus लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी काय येतं? काय येतं बाळा? 1/s raised to 2. 1 फॅक्टोरियल अपॉन एस रेस टू 1 प्लस 1. 7 कॉमन घ्या, एल ऑफ 1. फाईव्ह अपॉन एस स्क्वेअर. आणि एल ऑफ 1 काय येतं? 1/s. म्हणजे 7/s आला. कळतंय का? yes sir. काय अडचण आहे त्यात? कॉन्स्टंट असेल तर फक्त कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा, 1 आत ठेवायचं. कळतंय ना? हो. Yes sir. झालं का? इथपर्यंत कोणाला काय अडचण? हॅलो, हॅलो बाळा. हॅलो, yes sir. एक्झरसाइज सेकंड म्हणा. फर्स्ट वन, ई रेस टू टी मायनस ई रेस टू टी प्लस साइन 2t कॉस 3t. आता याला काय करायचं? एफ ऑफ टी म्हणायचं अगोदर. लेट एफ ऑफ टी इक्वल टू ई रेस टू टी प्लस साइन 2t कॉस 3t. बरोबर? क्वेश्चन नेहमीच फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ फॉलोइंग. एल ऑफ एफ ऑफ टी काय येणार?
हॅलो, बघा, ई रेस टू टी च सेपरेट लाप्लास ट्रान्सफॉर्म काढायचं प्लस लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ, आता ह्याच्यामध्ये दोन केस होतात. एक इथं मी तुम्हाला डायरेक्ट सांगायला गेलो, थांबा एक मिनिट. हॅलो, इथं बघा, पहिल्यांदा सगळे स्टँडर्ड फंक्शन आहेत का चेक करायचं. हा ई रेस टू टी स्टँडर्ड आहे, नो प्रॉब्लेम. इथं मल्टिप्लिकेशन आहे बघा साइन आणि कॉस्टचं, हा काय आपला स्टँडर्ड फंक्शन नाहीये, बरोबर ना? येस सर. मला स्टँडर्ड मध्ये कन्वर्ट करायचं अगोदर. कसं करणार? वन हाफची ऍडजस्टमेंट टू कॉस 3t साइन 2t. बरोबर का? हॅलो, येस सर. कॉस 3t साइन 2t. 2 कॉस ए साइन बी, काय तो फॉर्म्युला? टू कॉस ए साइन बी, काय तो फॉर्म्युला? टू कॉस ए साइन बी, काय फॉर्म्युला येतो? दिलाय बाळानो पहिल्या चॅप्टर मध्ये. हॅलो, आवाज येतोय का माझा? अशा वेळी आवाज बरोबर ऐकू येत आहे की नाही? टू कॉस ए साइन बी चा फॉर्म्युला काय आहे? साइन ए प्लस बी. प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. वापरा तो फॉर्म्युला तिथं. काय ते? साइन 3t प्लस 2t प्लस, सॉरी, मायनस साइन 3t मायनस 2t. साइन 5t वन हाफ नात मल्टिप्लाय करा. वन हाफ साइन 5t मायनस वन हाफ साइन t. मग आता ह्याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म काढा. काय येणार? एल ऑफ एफ ऑफ टी. हॅलो, अरे ऐकू येते म्हणून हो नाही काय काहीतरी काहीतरी बोलत जावा. आवाज येतोय का?
येस सर. Yes, sir. Yes, sir. नशीब माझं. लिनियरिटी प्रॉपर्टी वापरायचं आता. L of f of t is equal to L of e raised to t plus 1/2 L of sin 5t minus 1/2 L of sin t. बोला. e raised to t च 1 upon s 1 minus upon 1. s minus 1. 1 upon s minus 1 sin 5t च 5 upon 5 upon s plus square 25. plus 25. s square plus 5 square, that is 25. आणि sin t च 1 by s square plus 1. हे तुमचं फायनल आन्सर असेल. त्याच्यात काय अडचण आहे? नो सर. लिहा ते पटपट. तोपर्यंत अटेंडन्स घेतो बाकी. रोल नंबर 7, 8, 9, 10. रोल नंबर 12. रोल नंबर 16. रोल नंबर 19, 21. रोल नंबर 30. $34, $35. $39, $40. रोल नंबर 44 आहेत का? रोल नंबर 44. ठीक आहे, लिहून झालं का? Yes, sir. ठीक आहे, मग राहिलेलं बघू आपण नंतर.